मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत. भारतीय हवामान विभागाकडून या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटी शक्यता असणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत जिल्ह्यानुसार. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया. यामध्ये पालघर असेल, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला संपूर्ण हवामान कोरडे असेल. फक्त जे ठाणे जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये फक्त 2 फेब्रुवारीला तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर 3, 4, 5 आणि 6 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल, ज्या अंतर्गत पालघर असेल, मुंबई असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर बघितलं तर धुळेला 2 फेब्रुवारीला रात्री मध्यरात्री विजांच्या गडगडाटासह गारपिटीची शक्यता असेल. त्यानंतर 3 फेब्रुवारीला सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या ठिकठिकाणी तुम्हाला गारपीट आणि पावसाची शक्यता असणार आहे आणि पुढील 3 दिवस संपूर्ण हवामान कोरडे असेल. म्हणजेच 2 तारखेला पावसाची शक्यता आहे, 3 तारखेला आहे गारपिटीची शक्यता. त्यानंतर बघितलं तर 4, 5 आणि 6 तारखेपर्यंत संपूर्ण हवामान धुळे जिल्ह्याचा कोरडा असेल. त्यानंतर नंदुरबारचा सुद्धा तसाच प्रकारे असेल हवामान अंदाज. 2 दिवस तुम्हाला पाऊस असेल, अंतर्गत 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी. त्यानंतर 4, 5 आणि 6ला संपूर्ण हवामान कोरडे असेल. त्यानंतर जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला आणि अहिल्यानगर असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पुढील 2 दिवस ज्या अंतर्गत 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारीला पावसाची शक्यता असेल, गारपिटीची शक्यता असेल. त्यानंतर पुढील 3 दिवस संपूर्ण हवामान कोरडे असेल या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुणे असेल, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सांगली असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असणारे पुढील 5 दिवस. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 2 दिवस तुम्हाला ठिकठिकाणी गारपिटीची शक्यता असेल, सर्वदूर हा पाऊस नसणार आहे. त्यानंतर पुढील 3 दिवस संपूर्ण हवामान कोरडे असेल. जालनामध्ये बघितलं तर फक्त 3 फेब्रुवारीलाच तुम्हाला पावसाची शक्यता असेल, ती पण तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असणार आहे. इतर मग पुढील 3-4 दिवस संपूर्ण हवामान कोरडे असेल. परभणीमध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या स्वरूपाचं 3 तारखेलाच तुम्हाला हलक्या स्वरूपाच्या एखाद्या ठिकाणी गारपिटीची शक्यता असेल. इतर ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार नाही 2, 3, 4 आणि 5, 6 तारखेपर्यंत. त्यानंतर बघितलं तर बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल. त्यानंतर बघितलं धाराशिव असेल, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल या जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे. एकदा रिवाईजमध्ये आपण बघून घेऊया. 2 तारखेला तुम्हाला जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, नाशिकचा डोंगराळ भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी, त्याचबरोबर काही ठिकाणी सकाळी सुद्धा तुम्हाला पावसाबरोबर गारपीट पाहायला भेटेल आणि संध्याकाळी आणि मध्यरात्री सुद्धा तुम्हाला गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे पावसाबरोबर. त्यानंतर बघितलं तर 3 फेब्रुवारीला बघितलं तर आपण नाशिकचा डोंगराळ भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना असेल, परभणी असेल, जळगाव असेल, धुळे असेल आणि नंदुरबार असेल या भागामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी पावसाबरोबर गारपिटीची शक्यता राहणार आहे. त्यानंतर 4, 5 आणि 6 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला पावसाची शक्यता नसणार आहे. कोणत्याही ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारे बघितलं तर आपण पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज बघितला, ज्या अंतर्गत 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी रोजीचा हा हवामान अंदाज होता. हा अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे पावसाची शक्यता असणार आहे ती संपूर्ण डिटेलमध्ये आपण बघितलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण हवामानाविषयी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.